एक गाव जिथे फक्त लोक पिझ्झा खात असतात. ना वरण ना भात, फक्त पिझ्झाच पिझ्झा. पण हा पिझ्झा येतो कुठून? तर रवीने केलं काही असं जे त्याला करायला नव्हतं पाहिजे. रवी आणि सुनीता दोघेही सुनीताच्या माहेरी जात असतात आणि रस्त्यातच त्यांना संध्याकाळ होते. म्हणून ते ठरवतात की ते त्याच गावात वस्तीला राहावं. आज रात्री आपण इथेच थांबूया, उद्या सकाळी निघू. बरोबर आहे. तुम्ही इथे कोणाकडून तरी राहायची जागा विचारून बघा. रवी तिथे थांबण्याकरता रुपेश नावाच्या एका माणसाशी बोलतो. दादा, मी आणि माझी बायको दुसऱ्या गावी निघालो होतो, पण आता संध्याकाळ झालीये, त्यामुळे रात्री थांबायला आम्हाला थोडी जागा मिळेल का? अरे, मग तुम्ही काळजी का करताय? आरामात माझ्या घरी थांबा. शेवटी अशा वेळीच तर लोकांना मदत करण्याची संधी मिळते. खूप खूप आभार. रुपेश त्या दोघांनाही आपल्या घरी घेऊन जातो आणि त्यांना तिथे थांबण्याकरता एक खोली देतो. तुम्ही दोघे इथे अगदी आरामात राहा, अजिबात चिंता करू नका. आणि मग तो त्यांना जेवणाकरता विचारतो. तुम्हा लोकांना जेव्हा भूक लागेल मला सांगा, मी तुमच्यासाठी गरमागरम पिझ्झा घेऊन येईन. रुपेश गेल्यानंतर रवी आणि सुनीता दोघेही खूप खुश होतात. अरे वा, खूप चांगला माणूस आहे. लगेच थांबायला एक खोली दिली आणि जेवणासाठी पिझ्झा सुद्धा देईन बोललाय. हो ना, गावात पिझ्झा मिळतोय हेच नवल आहे. बरोबर बोलतेस तू. आता रवी रुपेशला जेवणाबद्दल बोलतो. आम्ही दोघांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, त्यामुळे आम्हाला आता खूप जास्त भूक लागलीये. तुमच्या इथे आम्हाला काही खायला मिळेल का? मी तर आत्ताच तुमच्यासाठी गरमागरम पिझ्झा घेऊन येतो. रुपेश त्याच्या रूम मध्ये जातो आणि अजिबात वेळ न दवडता गरमागरम पिझ्झा घेऊन येतो. एवढ्या लवकर पिझ्झा आणलेला बघून रवी आणि सुनीता दोघही अचंबित होतात. काय झालं? तुम्ही असे चकित का झालात? आताच तर तुम्ही पिझ्झा बनवायला गेला होतात आणि लगेच पिझ्झा घेऊन आलात देखील. एवढ्या लवकर पिझ्झा कसा बनवलात तुम्ही? तो सगळा विचार तुम्ही नका करू. तुम्हाला इथे लगेच पिझ्झा मिळणार, कधीही मागू शकता. अजून पिझ्झा हवा असेल तर मला सांगा. रुपेश पिझ्झा देऊन तिथून निघून जातो. आता रवी पिझ्झा खाता खाता सुनीताशी बोलतो. काहीतरी युक्ती आहे की इथले लोक इतक्या लगेच पिझ्झा कसे बनवतात. आपल्याला सुद्धा ती युक्ती जर कळली तर आपण सुद्धा आपल्या घरी लगेच पिझ्झा बनवू शकतो. हो, मग तुमच्या तक्रारी आणि माझा त्रास दोन्ही संपून जाईल. पण त्यासाठी आपल्याला अजून 1-2 दिवस इथे थांबावं लागेल. ठीक आहे, हरकत नाही. मला काही घाई नाहीये माहेरे जायची. ठीक आहे, मग मी उद्या माहिती काढतो. दुसऱ्या दिवशी रवी रुपेशला पिझ्झाचं रहस्य विचारतो. काल जो पिझ्झा तुम्ही दिला होतात ना, तो खूपच स्वादिष्ट होता. जरा मला सुद्धा शिकवाल का की असा पिझ्झा कसा बनवतात? पिझ्झा तर असाच बनून जातो. हा, पण तुम्ही लोक कधी जाणार आहात? आम्ही तर आज जाणारच होतो, पण माझ्या बायकोची तब्येत थोडी बिघडलीये, त्यामुळे आम्ही उद्या किंवा परवा जाऊ. हो का? मग काही हरकत नाही. तुम्हा लोकांना जोवर हवंय तोवर इथे राहू शकता, पण खायला तुम्हाला फक्त पिझ्झाच मिळेल. आता रवी विचार करतो की तो गावातल्या इतर लोकांकडून विचारतो की इथे कसं काय इतका स्वादिष्ट पिझ्झा मिळतो. आणि म्हणूनच तो एका दुकानात जातो जिथे बरीच लोक तिकडे बोलत असतात. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहोत. पण तू कोण आहेस? मी तर एक प्रवासी आहे. काल संध्याकाळी इथे आलो होतो आणि थांबण्यासाठी जागा शोधत होतो, तेव्हा रुपेश दादांनी त्यांच्या घरीच थांबवलं. अरे, रुपेश दादा तर खूप चांगले व्यक्ती आहेत. बरोबर बोललात तुम्ही, खूप चांगले व्यक्ती आहेत ते. जेव्हापासून आम्ही इथे आलोय आम्हाला पिझ्झा खाऊ घातलाय त्यांनी. ते तर इथे प्रत्येक जण खाऊ घालेल, कारण इथले लोक फक्त पिझ्झाच खातात आणि तेच खायला देतात. तेच तर वैशिष्ट्य आहे आमच्या गावाचं. पण असं का? हे रहस्य मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण तुम्ही जोपर्यंत इथे आहात पिझ्झा खाऊन आनंदी व्हा. इथेही रवीला काही कळत नाही की हे सगळं असं काय आहे की पूर्ण गाव फक्त पिझ्झाच का खातो. आणि आता तो एक युक्ती वापरण्याबद्दल विचार करतो. मला नाही वाटत की इथले लोक मला सांगतील की हे पिझ्झाच का खातात, पण मला माझं डोकं चालवून हे सगळं शोधून काढावंच लागणार आहे. आता रवी सुनीताला समजावतो
हा रुपेश मला खूप भोळा आणि साधा माणूस वाटला. तू जरा हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर की इथे फक्त पिझ्झाच का मिळतो. आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी हे पिझ्झाचं रहस्य नक्की जाणून घेईन. आता सुनीता रुपेशकडे जेवण मागायला जाते. रुपेश भाऊजी, जर तुमच्याकडे डाळ, तांदूळ, भाजी काही असेल तर सांगा, मी तुमच्याच इथे जेवणाकरता चपाती भाजी बनवेन. तुम्ही डाळ आणि चपाती नका बनवू, मी तुम्हाला पिझ्झा आणून देतो. पिझ्झा? पण इतक्या पटकन तुम्ही पिझ्झा कसा का बनवाल? आणि तुम्ही आज पिझ्झा बनवाल, पण कधी ना कधी जेवण बनवावं लागेल ना. काळजी करू नका, तुम्ही आमचे पाहुणे आहात, मी तुम्हाला उत्तम पिझ्झा बनवून देईन. अच्छा, अहो पण तुम्ही मला सांगा तरी की तुम्ही हा पिझ्झा कसा काय बनवाल. ते तुम्ही सोडून द्या, तुम्ही फक्त पोट भरून पिझ्झा खा. ठीक आहे, मग द्या आम्हाला पिझ्झा. तुम्ही जरा इथेच थांबा. आता रुपेश आपल्या खोलीत जातो आणि लगेचच 2 गरम गरम पिझ्झा घेऊन येतो आणि सुनीताला देतो. हे घ्या, आता तुम्ही अगदी आरामात पिझ्झा खा. सुनीता पिझ्झा घेऊन आतमध्ये जाते आणि रवीला बोलते, काहीतरी गडबडे. तो रुपेश तर आपल्या खोलीमध्ये गेला आणि लगेच 2 गरमागरम पिझ्झा घेऊन आला. माहित नाही त्यांनी एकदम 2 गरमागरम पिझ्झा कसे काय केले. नक्कीच याच्या मागे काहीतरी रहस्य आहे. मी एक काम करतो, आज मी त्यांच्या रूम मध्ये जाऊन बघतो की त्या रूम मध्ये असं काय आहे की ते अगदी आरामात पिझ्झा बनवून बाहेर आणतात. अहो पण तुम्ही असं करणार तरी काय आहात. रवी सुनीताला एक युक्ती सांगतो आणि ते ऐकून सुनीता रुपेशकडे जाते. भाऊजी, जरा येऊन बघा ना माझ्या खोलीमध्ये काय आहे. काय सांगा. एक खूप मोठा उंदीर आहे, तुम्ही जरा कृपा करून त्याला बाहेर काढा ना. ते काय ना, हे बाहेर गेलेत आणि जोपर्यंत तो उंदीर बाहेर येत नाही तोपर्यंत मी खोलीत नाही राहू शकणार. ठीक आहे, चला. रुपेश सुनीता बरोबर तिच्या खोलीत जातो आणि संधी साधताच रवी रुपेशच्या खोलीत शिरतो. आता मी लगेच बघतो की अखेरीस हा माणूस पिझ्झा आणून कसा काय देतो. रवी त्याच्या खोलीमध्ये बघतो की एक तंदूर त्याच्या खोलीत ठेवलेला आहे. याच्याकडे तर तंदूर आहे, यातच हा पिझ्झा बनवतो. पण एवढ्या लगेच हा पिझ्झा बनवतो कसा. कदाचित हा आधीपासूनच पिझ्झा बनवून ठेवत असेल. मी हे तंदूर उघडून बघतो. रवी त्या तंदूरला उघडून बघतो. त्यात ऑलरेडी एक पिझ्झा तयार असतो आणि तो पिझ्झा बाहेर काढतो. वाटलंच होतं मला, या तंदूरमध्ये आधीपासूनच पिझ्झा बनवून ठेवला आहे. पण रवी बघतो जसा तो पिझ्झा तंदूर मधून बाहेर काढतो तसा अजून एक पिझ्झा तयार होतो. तंदूरमध्ये अजून एक पिझ्झा आला. रवी त्या पिझ्झाला सुद्धा बाहेर काढतो आणि तो पिझ्झा बाहेर काढल्यानंतर तंदूरमध्ये अजून एक पिझ्झा तयार होतो. अजून एक पिझ्झा, म्हणजे हे जादूचा तंदूर आहे. म्हणजे इथल्या सगळ्या लोकांकडे असाच एक जादूचा तंदूर असणार, तेव्हाच हे सगळे लोक पिझ्झाच खातात. आता रवीच्या मनात लोभ येतो आणि तो हा तंदूर घरी घेऊन जायच्या विचारात पडतो. मी हे तंदूर घेऊन पळून जातो आणि हे बाहेर कुठेतरी लपवून ठेवतो. आणि मग सुनीताला सुद्धा सांगतो की सामान बांधून निघायची तयारी कर. जर हे तंदूर आमच्या जवळ असेल तर आम्ही खूप पिझ्झा बनवून विकू शकतो. रवी तंदूर घेऊन तिथून निघून जातो आणि एका झाडाखाली लपून सुनीताकडे परत येतो. काय झालं सुनीता आणि रुपेश दादा, तुम्ही इथे? हो, खोलीमध्ये एक उंदीर आहे जो खूपच त्रास देतोय. काही हरकत नाही, तसंही आता आपल्याला जायला हवं. असं अचानक कसं? हो, आता अजून किती दिवस इथे राहणार. हिची तब्येत पण बरी झालीये, मग आता इथून आम्ही जातो. रवी आणि सुनीता तिथून निघून जातात. मग रवी जिथे तंदूर लपवला होता त्या झाडाखाली जाऊन तंदूर तिथून घेऊन परत आपल्या गावी परततो आणि मग नंतर आपल्या घरी पोहोचतो. बघितलं सुनीता, माझी चलाखी. आता हे तंदूर आपलं झालं. हो, आता मी खूप थकले. आता लवकर पिझ्झा खायचा आहे. रवी तंदूर उघडून बघतो पण त्यामध्ये पिझ्झा नसतो. अरे, यामध्ये पिझ्झा का नाहीये? तो वारंवार उघडतो आणि बंद करतो तंदूर आणि बराच वेळ उघडझाप केल्यानंतर त्याला तंदूरमध्ये पिझ्झा दिसत नाही. आता रवी आणि सुनीता दोघही पश्चाताप करत बसतात. अहो, तुम्ही बरोबर तंदूर आणलाय ना? हो,
हे तिथे तर काम करत होतं, पण इथे नाही. कोणास ठाऊक असं का? दोघं खूप प्रयत्न करतात आणि तंदूर काम न करत असल्यामुळे रवी परत एकदा रुपेशकडे पोहोचवतो. तुम्ही लोक माझं तंदूर चोरून घेऊन गेलात. तुम्ही इथून जाताच मी समजून गेलो होतो की माझे तंदूर तुम्हीच चोरलेलं आहे. पण मी काहीच बोललो नाही, कारण मला माहित होतं की हे तंदूर तुमच्या काहीच कामी नाही येणार. आम्हाला माफ करा. खरं म्हणजे मला पिझ्झा खायला खूप आवडतं, म्हणून मी विचार केला की हे तंदूर घेऊन जावं. तुम्ही हा तंदूर परत घ्या, पण यामागचं रहस्य तरी सांगा. इथले सगळे तंदूर एका खास मातीने बनलेत आणि हे बनवणारा सुद्धा एक खास माणूस आहे आणि त्याला ही जादू येते. पण तो हे सगळं फक्त याच गावातल्या लोकांसाठी करतो, त्यामुळे हे तंदूर फक्त याच गावात काम करतं. म्हणून हा असा तंदूर गावातल्या सगळ्या घरांमध्ये आणि सगळे फक्त पिझ्झाच खातात. हो, पण तंदूर चोरी करून तुम्ही माझा विश्वास तोडलात. आम्हाला माफ करा. आम्ही जे केले त्याची लाज वाटते. हो, आम्ही पुन्हा असं कधीच करणार नाही. रवी आणि सुनीता दोघही निघून जातात. तेव्हा रुपेश त्यांना थांबवून पिझ्झा खाण्यास सांगतो. तसं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिझ्झा खाऊ शकता आणि तुम्ही जे काही केलंय त्यासाठी मी तुम्हाला माफ करतो. पण असं आणखी कोणासोबत करू नका म्हणजे झालं. बाकी तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा पिझ्झा खायला येऊ शकता. शेवटी आमचं गावच तर आहे, पिझ्झ्याचं गाव. आता रवी आणि सुनीता दोघही पुन्हा एकदा तृप्त होऊन पिझ्झा खातात.